जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे शिक्षक भरती जाहिरात व पसंतीक्रम कधी या ठिकाणी येऊ शकतात। तसं शिक्षक भरतीचा जो का कालबद्ध कार्यक्रम आहे तो कसा असणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल्स जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर बघूया ती महत्त्वाची अपडेट। तर मित्रांनो, आपल्याला सर्वांना उत्सुकता आहे की पवित्र पोर्टल ह्या ठिकाणी केव्हा या ठिकाणी महत्त्वाचं जे काही नोटिफिकेशन येऊ शकतं। सर्वांचं लक्ष आपल्या या ठिकाणी जे पवित्र प्रणालीच्या वेबसाईटवर सध्या असलेला आहे। तर ह्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचं जे काही पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम व इतर बाबी ज्या सूचना या ठिकाणी बघा कधीपर्यंत येऊ शकतात, तर माहिती अशी मिळते की जे काही पवित्र प्रणालीवर पसंतीक्रम किंवा इतर ज्या बाबी संदर्भात महत्त्वाच्या सूचना आहे, तर ह्या ठिकाणी बघा पवित्र प्रणाली 2022च्या टॅबवर आपल्याला पाहाव्यास या ठिकाणी बघा आज संध्याकाळपर्यंत किंवा मग उद्या ह्या ठिकाणी आपल्याला सूचना पाहाव्यास या ठिकाणी मिळू शकतात। त्या सूचना ज्या असणार आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या असणार आहे। त्याच्यामध्ये पसंतीक्रम संदर्भात महत्त्वाची गाईडलाईन्स, या संदर्भात महत्त्वाचं जे काही डेट असणार आहे ती या ठिकाणी असू शकते। तर त्या सूचना या ठिकाणी बघा हा जो टॅब देण्यात आला आहे पवित्र प्रणाली 2022 संदर्भात, तर ह्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचं जे टॅब देण्यात आलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सूचना हे पाहाव्यास मिळू शकतात। तसंच बघा, महत्त्वाचं या ठिकाणी जे काही शिक्षक भरती जाहिरात नेमकं कधीपर्यंत आपल्याला पाहाव्यास मिळू शकतात, तर माहिती अशी मिळते की जे काही शिक्षक भरतीची काही जाहिराती आहे तर ती जाहिराती आपल्याला या ठिकाणी शनिवार किंवा सोमवारपर्यंत आपल्याला पाहाव्यास या ठिकाणी मिळू शकतात। म्हणजे ह्या जो 2 दिवस आहे, शनिवार किंवा मग सोमवार, मे बी ह्या ठिकाणी एक दिवस मागे पुढे होऊ शकतो मंगळवारपर्यंत, तर ह्या ठिकाणी आपल्याला ज्या काही पवित्र प्रणालीवर सध्या जाहिराती आहे सर्या त्या या ठिकाणी पाहाव्यास मिळू शकतात, अशी एक माहिती आपल्यापर्यंत या ठिकाणी मिळत आहे। तर अतिशय महत्त्वाची असणार आहे, म्हणजे शनिवार सोमवारपर्यंत, म्हणजे जो काही 5 आणि ह्या ठिकाणी बघा 6 जी डेट आहे तर ती अतिशय महत्त्वाची असणार आहे आपल्यासाठी। तर ह्या डेटमध्ये आपल्याला जाहिराती सध्या पवित्र प्रणालीवर या ठिकाणी पाहाव्यास मिळू शकतात। तर ह्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचं जे काही शिक्षक भरती पसंतीक्रम नेमकं या ठिकाणी कधीपर्यंत आपल्याला पाहाव्यास मिळू शकतात, त्याच्यामध्ये कालावधी किती असणार आहे, तर माहिती या ठिकाणी अशी मिळते की जेव्हा या ठिकाणी जाहिराती सध्या पब्लिश होणार, म्हणजे ज्या तारखेला, तर त्याच तारखेपासून पसंतीक्रमाला देखील सुरुवात होते। कारण या ठिकाणी बघा, जाहिराती पब्लिश आणि पसंतीक्रमची सुरुवात ही एकाच दिवसाला या ठिकाणी सुरुवात होते। तर ह्याच्यामध्ये साधारण जी काही मुदत जी आपल्याला या ठिकाणी मिळू शकते, कारण पुढे आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेच्या आतमध्ये शिक्षक भरती पूर्ण करण्यासंदर्भात जे काही महत्त्वाचं प्रोविजन करण्यात आलं आहे, मग त्याच्यामध्ये 10 ते 12 दिवस आपल्याला या ठिकाणी पसंतीक्रमसाठी या ठिकाणी मिळू शकतात। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही पसंतीक्रमचे जे काही दिवस दिलेले आहे, तर ह्या डेटमध्येच आपल्याला पसंतीक्रम हे संपूर्ण देऊन द्यायचं आहे। कोणीही या ठिकाणी मुदतवाढ मागणार नाही, कारण मुदतवाढ जर मागितली तर जी प्रोसेस आहे ती पुढेही लांबत जाणार आहे। म्हणून जे काही 10 ते 12 दिवस आपल्याला सध्या मिळणार आहे जवळपास या ठिकाणी पसंतीक्रमची जर जाहिरात जर आपल्याला 5 ते 6 तारखेला या ठिकाणी पाहाव्यास मिळाली, तर ह्या ठिकाणी बघा पसंतीक्रम देखील 5 ते 6 तारखेला आपल्याला सुरू हे या ठिकाणी होऊ शकतात। तर ह्याच्यामध्ये देखील महत्त्वाचं जी काही सूचना असणार आहे, तर पवित्र प्रणालीचा हा जो टॅब देण्यात आला आहे 2022चा, तर ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या ज्या सूचना या ठिकाणी दिसून येणार आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जवळपास 10 ते 12 दिवसाचा आपल्याला जे काही पसंतीक्रम देण्यासंदर्भात महत्त्वाचं एवढा कालावधी या ठिकाणी मिळू शकतो। तसंच बघा, महत्त्वाचं जे काही शिक्षक भरतीची निवड यादी कधीपर्यंत या ठिकाणी लागू शकते, जर शेड्यूल एकंदरीत बघितला तर ह्याच्यामध्ये माहिती अशी मिळते की जे काही शिक्षक भरतीची एकंदरीत जी काही निवड यादी आहे, तर ती निवड यादी ही 22 ते या ठिकाणी बघा 26 किंवा 27 तारखेपर्यंत आपल्याला पवित्र प्रणालीवर निवड यादी ही पाहाव्यास मिळू शकते। कारण ह्याच्यामध्ये बघा, महत्त्वाची जी काही निवड यादी आहे ती 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी लागू शकते, असं एक प्राथमिक जो काही शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम या ठिकाणी महत्त्वाचा या ठिकाणी इन्फॉर्मेशन सध्या मिळत आहे। तर जी काही भरतीची निवड यादी असेल तर ती या ठिकाणी 22 ते 27 तारखेदरम्यान, म्हणजे चालू महिन्याचा 22 ते 27 तारखेदरम्यान या ठिकाणी निवड यादी ही आपल्याला पवित्र प्रणालीवर या ठिकाणी 2022चं रिक्वायरमेंट हा जो टॅब आहे ह्याच्यावर आपल्याला पाहाव्यास या ठिकाणी मिळू शकते। तर तसंच बघा, महत्त्वाचं ह्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि जे ह्या ठिकाणी समुपदेशन असेल, तर हे समुपदेशन नेमकं या ठिकाणी कोणत्या डेट दरम्यान होऊ शकतं, तर जवळपास या ठिकाणी महत्त्वाचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि समुपदेशन हे जे पुढचा महिना आहे, म्हणजे मार्च महिन्याच्या जवळपास 4 तारखेपर्यंत या ठिकाणी डॉक्युमेंटचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन आणि समुपदेशन या ठिकाणी होऊ शकतं, अशी प्राथमिक जी काही माहिती सध्या मिळत आहे। तर ह्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जे समुपदेशन आहे ह्याच्यामध्ये जे काही बदली प्रक्रिया आहे जिल्ह्यामध्ये, तर ती देखील या ठिकाणी पार पडणार आहे। कारण त्याच्यामध्ये बदली जी होणार, मग त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही रिक्त पदं असेल, रिक्त जागा असेल, त्या ठिकाणी जे नवीन जे शिक्षक सध्या त्या ठिकाणी नियुक्ती या ठिकाणी मिळू शकते। तर ह्या ठिकाणी जवळपास मार्च महिन्याचा
या ठिकाणी आपल्याला 4 तारखेपर्यंत कागदपत्र तपासणी आणि जी काही महत्त्वाचं समुपदेशन असणार आहे ते या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी होऊ शकतं। तसंच बघा महत्त्वाचं जे असणार आहे लास्टमध्ये आपल्याला नियुक्ती आदेश या ठिकाणी कधीपर्यंत मिळेल, तर हा जो नियुक्ती आदेश आहे आपल्याला मार्च महिन्यामध्येच या ठिकाणी नियुक्ती आदेश या ठिकाणी मिळू शकतो। कारण जी काही आचारसंहिता आहे ती या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे पुढे, कारण ह्याच्यामध्ये जे 4 तारखेला या ठिकाणी महत्त्वाचं जर 4 ते या ठिकाणी 8 दरम्यान महत्त्वाचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि समुपदेशन पार पडलं व्यवस्थित, तर आपल्याला मार्च महिन्याच्या येत्या जे काही 15 तारखेपर्यंत या ठिकाणी नियुक्ती आदेश आपल्याला या ठिकाणी मिळून जाणार आहे। तर असं हे एक टेंटेटिव्ह शेड्यूल शिक्षक भरतीचं सध्या जे काही माहिती मिळाली आहे, तर अशा संदर्भात महत्त्वाचं हे असणार आहे। तर ह्याच्यामध्ये काही विघ्न न येऊ, कारण ह्याच्यामध्ये जे काही शेड्यूल देण्यात आलं आहे तर त्या शेड्यूलप्रमाणे आपली जी काही शिक्षक भरती आहे ती पार पडो। या ठिकाणी जे काही पसंतीक्रम देताना महत्त्वाचं म्हणजे जे काही आपल्याला 10 ते 12 दिवस या ठिकाणी वेळ देण्यात येणार आहे, तर त्या वेळेमध्ये आपल्याला पसंतीक्रम हे संपूर्ण देऊन द्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये मुदतवाढ ही जर मागितली तर ह्याच्यामध्ये जी भरती आहे तर हे जे टेंटेटिव्ह जे शेड्यूल आहे अंदाजित, तर हे पुढे ह्या ठिकाणी होऊ शकतं। तर ह्याच्यामध्ये जे काही 2-3 दिवस या ठिकाणी मागे पुढे शेड्यूल होऊ शकतं। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाची जी प्रक्रिया असणार आहे ती सूचना ह्या ठिकाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचं जे शेड्यूल आहे ते व्यवस्थित या ठिकाणी 1-2 दिवस मागे पुढे या ठिकाणी आपल्याला ते त्याच्या संदर्भात महत्त्वाचा या ठिकाणी अंदाज हा बांधू शकतो। तर सध्या तरी अशी ही महत्त्वाची अपडेट होती। तर ह्याच्यामध्ये जोपर्यंत आपल्याला जे काही पवित्र प्रणालीवर ज्या सूचना आहे तर त्या सूचना आपल्याला आज किंवा उद्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळू शकतात। कारण महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरती आता सध्या अंतिम टप्प्यात आलेली आहे, तर ही शिक्षक भरती लवकर पूर्ण होईल अशी एक आशा व्यक्त करूया। आणि सर्वांना या शिक्षक भरतीसाठी ढेर सारे शुभेच्छा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।